हितासाठी जे कामं केले जातात त्या कामांची दखल घेत जनतेमध्ये खूप मोठा उत्साह होता। काकांनी निवडणूक लढली पाहिजे, आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे। तर आजच्या ह्या निर्धार मेळाव्यामध्ये हा एक गोष्ट निश्चित झाली की 12 बलुतेदारच्या मंचावर जेवढे काही नेते मंडळी होती, सगळ्या पक्षाची, सगळ्या जाती धर्माची, त्या सगळ्यांच्या वतीने उमेदवारी करायला मी तयार आहे, माझी सगळी तयारी आहे। हे निर्धार आणि हे मी या ठिकाणी ठेवलं। येणाऱ्या काळामध्ये जबाबदार जी मंडळी आहे ती मंडळी सगळा डिसिजन घेईल। असा कुठलाही पक्ष निश्चित नाही, कुठलीही भूमिका निश्चित नाही। फक्त वी आर रेडी, आपण रेडी आहोत, आपण कॅपेबल आहोत, हे या ठिकाणी सिद्ध केलं। आता बघू वरचे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या गटाच्या वतीने किती दखल घेतली जाते, कशी दखल घेतली जाते। मी या एक ठिकाणी एकच सांगेन, एकाने पक्ष आणि धनुष्य पळवला, एकाने मुलगा आणि मशाल पळवली, पण मी मात्र बाळासाहेबांचे जे सामाजिक कार्याचे विचार आहेत त्या विचारांची ठाम आहेत आणि त्या विचारांना अधीन राहून कामकाज केलेलं आहे। त्याच्यामुळे हा सगळ्या एवढ्या जनतेचा भरभरून आणि उत्स्फूर्त आशीर्वाद आहे। मोठा जनसमुदाय तो वरिष्ठांचा निर्णय आहे, मला त्यांच्या निर्णयाचा आदर राहील, त्यामध्ये कुठलीही काही तफावत नाही, काही नाही। मी मागेही बोललेलो होतो आणि येणाऱ्या काळामध्ये जे निर्णय घेतील तो निर्णय, आणि ही आमची सगळी 12 बलुतेदारची जी टीम आहे, जे सगळे नेते मंडळी आज सगळ्या पक्षांचे जोडे काढून माझ्यासाठी या ठिकाणी आलेले होते, ती सगळी मंडळी आणि हा जनतेने जवळपास 6-7 हजार लोक होते, 7-8 हजार ग्राउंडमध्ये बसलेले, बाहेर पण त्यांनी एकमुखाने वर हात घेऊन आणि विश्वास दर्शवलेला आहे। त्यांच्या विश्वासाला तडा न जाऊ देता त्यांना आणि मंचवरील जे नेते मंडळी होते त्यांना विश्वासात घेऊन पुढची भूमिका आहे। म्हटलं भविष्यात जर उभाटा गटाकडून आपल्याला उभं राहण्याची संधी नाही मिळाली, पण जनतेच्या मागणीच्या तुम्ही उभे राहणार, हा सगळा निर्णय सुनील आबा गायकवाड, निखिल पवार, सगळी जेवढी ही मंडळी आहेत, ही सगळी गुलाब पगारे, सगळे ही मंडळी तो निर्णय घेतील। त्यांनी ज्या पद्धतीने निर्णय घेतला तो निर्णय मला मान्य राहील। मी निवडणुकीचा उमेदवार म्हणून तयार आहे, हे मात्र आज निर्धारित झाले। तुमची आणि सुनील आबांची मैत्री ही सर्व दूरपर्यंत आहे आणि ते एक महायुतीचे एक घटक आहेत आणि ते आज आपल्यासोबत आहेत, तरी काय सांगतात? महायुतीचे घटक जरी असतील तर आपण साध्या गोष्टींचा विचार केला पाहिजे। ज्यावेळेला एकत्रित कुटुंब असतं त्या एकत्रित कुटुंबामध्ये एखाद्यावर अन्याय होतो तर तो त्याची चूल वेगळी मांडतो, विराड वेगळं घेतो। तशा पद्धतीने आता त्यांच्या काही जबाबदाऱ्या, काही ते जबाबदार नेते आहेत, मी त्याविषयी काही बोलणं हे काही योग्य उचित होणार नाही। हे त्यांचा विषय तेच त्यांच्या मुलाखतीतनं देतील। काय प्रश्न झालं? काका माधवी हेरेशी आज मुलाखत घेतली आम्ही, त्यांनी प्रश्न विचारले की काका पण उमेदवारीची तयारी झालेली आहे, त्यांना असं स्पष्ट म्हटलं की काका कधी उमेदवारी करते तर मला फायदा होणार। चांगली गोष्ट आहे, ज्याच्या त्याच्या मतांचं राजकारण आहे, त्यांनी जास्त समाजकार्य केलेले असतील, त्यांनी त्याचं चिंतन करावं। जो तो उमेदवार ज्याच्या त्याच्या बाजूने त्याचे गणित असतात, त्यांचं गणित त्यांना माहिती, आमच्या सगळ्या नेत्यांचं गणित आम्हाला माहिती। भविष्यात हे उभाटाचे तुम्ही 2 मातब्बर नेते एकाच मंचावर असणार, पक्षश्रेष्ठींवर आहे ते। तुम्ही जरी पक्षश्रेष्ठी सांगितलं पण जे उपनेते आहेत ते तसं म्हणत नाही, तो त्यांचा मोठेपणा आहे, ते मोठ्या पदावर आहे, मोठा हुद्दा आहे त्यांच्याकडे, त्यांचा आत्मविश्वास जास्त आहे। ज्या पक्षातनं तिकीट वाटलं जाईल त्या वाटणाऱ्यांवर पण त्याच्यापेक्षा जास्त त्यांचा अधिकार आहे असं त्यांच्या बोलण्यात। त्यांना जर तिकीट दिलं तर चांगली गोष्ट आहे, अभिनंदन आहे त्यांचं। काय आमचं हे सगळे मंचावरचे सगळे नेते जे ठरवतील ती भूमिका आमची राहील। ओके, थँक्यू।